जर भाजीला कधी काही नसलं ना तर ही असली भाजी बनवून खायची। ही बनवायला तर इतकी पटकन होते ना आणि चवीला तर एकच नंबर लागते। जर तुम्ही एकदा बनवून खाल्ले ना तर रोज रोज हीच बनवून खाता। याला बनवायला लगेच 2 कांदे घ्यायचे आणि कांद्यांना उभं कापून तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। लगेच अद्रक लसूण कांद्यामध्ये टाकायचं आणि त्यांना पण तेलात थोडं परतून घ्यायचं। आता सुकलेलं खोबरं टाकायचं आणि त्याला पण परतून घ्यायचं। एक कापलेलं टमाटर टाकायचं आणि त्याला पण नरम होस्तो परतून घ्यायचं। आता याच्यात बरीचशी कोथिंबीर पण टाकून द्यायची, थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। आता हे मसाला चांगला परतला की त्याला थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्याच्या नंतर त्याचं वाटण बनवून घ्यायचं। तर तेल गरम झालं का घरचा काळा मसाला, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळदी पावडर आणि वाटण टाकून द्यायचं आणि वाटण चांगलं हलवून त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि परत चांगलं हलवायचं। आता मसाला चांगला परतला का त्याच्यात गरम पाणी टाकून द्यायचं। गरम पाणी नक्की घ्या बरं का तुम्ही, मग चांगली तरी येते। आता भाजीला उकळी येऊस्तोवर एका प्लेट मध्ये बेसन पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळदी पावडर, मीठ आणि थोडंसं पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं। भाजीला उकळी आली का झाऱ्या घ्यायच्या आणि त्याच्यावर हे बेसन पीठ ठेवून चांगलं रगडून घ्यायचं। बघा कशी खाली टपाटपा शेव पडती आणि ही सगळी शेव भाजीमध्ये टाकल्याच्या नंतर याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि एक चांगली उकळी आल्याच्या नंतर झाली आपली शेव भाजी तयार। आता इकडे तिकडे नाही बघायचं, भाजी गरम असतानाच ताटात वाढवून घ्यायची आणि मस्त भाकर किंवा चपाती सोबत खाऊन घ्यायची। तर तुम्ही पण अशी शेव भाजी एकदा नक्कीच ट्राय करून पहा, कशी झाली ते कमेंट मध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका।